माध्यमातून तालुक्यातील साधारणतः 4,500 लोकांना त्याचा लाभ झाला। खरं तर कृती व्हावे हे तो त्या दिवशी राहिलं होतं, त्याचंही साधारणतः आज ते आपण ते बसवण्याचा कार्यक्रम करतोय। आणि अजूनही खूप तालुक्यातले लाभार्थी राहिलेले, काहींनी नाव नोंदणी करायची राहिली, काहींनी नाव नोंदणी केलेली आहे। आणि नाव नोंदणी करूनही काही लोकांचं सामान किंवा काही थोडं कागदपत्रामध्ये अपुरा किंवा काहीतरी राहिलेले, त्यांचे लवकरात लवकर कसं सामान, त्यांचं साहित्य त्यांचं मिळेल यासाठी आपला प्रयत्न हा चालू आहे। निश्चित प्रकारे खरं तर शेवटी वयोवृद्ध असतील, दिव्यांग बांधव असतील, यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वाचा असतो। आणि आयुष्यामध्ये ह्या घटकाचं जर आपण काम केलं, या घटकाला जर आपण पाठिंबा दिला, या घटकाच्या पाठिंबा आपण सांगितलं, तर निश्चित प्रकारे सर्वांचा एक आत्मविश्वास भविष्यामध्ये वाढणार आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आपल्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार असतील। खरं तर आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या तालुक्यावरती बारीकशा गोष्टीवरती लक्ष असणारे, आज जो आपण कॅम्प पाठीमाग घेतला, यामध्ये कॅम्प यशस्वी करण्यासाठी दादांचं खूप मोठं सहकार्य लाभलं होतं। त्यामुळं आज आपल्यात अजितदादा पवारसाहेब नाही आहेत, त्याची एक खंत, त्याची एक उणीव आज आपल्यासारख्याला निश्चित प्रकारे आहे। दादांच्या जाण्यानं राज्याची तर हानी झालेलीच आहे, विशेषतः आपल्या इंदापूर तालुक्याची खूप मोठी हानी झालेली आहे आणि ती कधीच न भरून येणारी पोकळी आहे। निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून आपण या सगळ्या दिव्यांगांना जी मदत करतोय, त्याच माध्यमातून आपण श्रद्धांजली वाहूया। आणि अजूनही जे काही दिव्यांग राहिलेले आहेत, ज्यांची नोंदणी राहिलेली किंवा ज्यांची नोंदणी करून त्यांचं साहित्य मिळालं नाही, त्यांनाही लवकरात लवकर ते साहित्य कसं मिळेल हा प्रयत्न आपण करूया। यामध्ये सचिन सपकाळांचं खूप मोठं आणि अतुल झगडे आणि आमचे शहाचे आपले पाटील, खरंच शेवटी मी म्हणलं तुम्हाला हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो की आज शहाच्या पाटलांना आपलं काल त्यांचे मिसेस ह्या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या, सचिनची पण बायको कारखान्याची संचालक झाली। हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळं हे आपल्याला कळत नाही की बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस मदत करतो, मी नेहमी म्हणतो दुनियेने नाही बघितला तो वरचा बघत असतो, मी परमेश्वर बघत असतो। आपण जी लोकांना मदत करतो त्यासाठी काय जाहिरात करायची किंवा वाजवायची गरज नाही, शेवटी कुणीतरी आपल्याला बघणार असतो आणि शेवटी वरचा परमेश्वर महत्त्वाचा असतो। त्याप्रमाणे आज या लोकांचा जर विचार केला तर यांना सुद्धा परमेश्वरांनी याच दिव्यांग बांधवांना, आमच्या वयस्कर बांधवांना मदत केल्यामुळं काही ना काहीतरी पदरात पाडले। त्यामुळे तालुक्यातील सगळ्याच प्रमुखांना मला त्या निमित्ताने एक विनंती करायची की आपल्या गावात सुद्धा कोण वंचित असतील, या लोकांना मदत करा, सहकार्य करा। गरीब माणसाची सेवा हीच खरं ईश्वर सेवा आहे, त्यासाठी लांब कुठं देवधर्म करायची गरज नाही आहे। गरीब माणसाला, गरीब माणसामध्ये, गरीब आमच्या महिला भगिनीमध्ये, आमच्या गरीब दिव्यांगामध्ये त्यातच परमेश्वर बघा, तीच खरी सेवा आहे, तेच खरं पुण्य आहे, तोच तुम्हाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद आहे। त्याप्रमाणे आपण सर्वांनी करा। आज मी निश्चित प्रकारे ज्यांना ज्यांना मिळालं त्याचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्यांना त्या माध्यमातून ते काम, ते त्यांचा पाय असेल, हात असेल, त्यांना त्याचा उपयोग निश्चित प्रकारे होईल। आणि अजून जे राहिले त्यांना आपण देऊया। तेव्हा आपण सर्वजण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून आमच्या दिव्यांग बांधवांच्या वतीनं, आमच्या वयस्कर बांधवांच्या वतीनं या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार साहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो। आणि खरंच दादांचं हे आपल्या तालुक्याचं उपकार, आमच्या दिव्यांग बांधव, वयस्कर बांधव दादाचं जे काम होतं, एक वेगळं काम होतं, तर निश्चित दादांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करून आज कार्यक्रम हा खूप वेळ चालणार आहे, कारण का ही कट बीट सगळं करून त्याला तुम्ही उशीर लागतो, ते कार्यक्रम ते करतील। आणि माझे दिव्यांग बांधून इथून जाताना त्यांनी आनंदाने जावं, हसत जावं हीच विनंती करतो, कारण का दुसरे कार्यक्रमात खूप आहेत, तेव्हा आम्हाला तिकडं दुसऱ्या कार्यक्रमाला जावं लागेल। तेव्हा हा कार्यक्रम जवळजवळ दिवसभर चालणार आहे, ते कटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित करून त्यांना शेवटी हे फिटिंग झालं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, कसं घातलं पाहिजे, कसं काढलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तो कार्यक्रम त्यांचा दिवसभर राहणार आहे। आणि मी त्या कंपनीचं आपल्या काय ॲल्युमिनियम कंपनीसुद्धा निश्चित प्रकारे त्यांच्या प्रतिनिधीचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठं मदत, खूप मोठं सहकार्य हे निश्चित प्रकारे केलेलं आहे। धन्यवाद।